बोला वहिनी, काय करणार आहे तुम्ही? वंच आता येळ कमी आहे. ही गोष्ट 25 वर्ष आधी सुरू झालेली. मग आता मेलेली मडी कशा पाय उकरायची? हं? त्याच्यामुळं मी जास्त काही सांगू शकत नाही तुम्हाला. हा, पण एक सांगते, तो तुझा नवरा आहे ना, तुला नीच आहे, नालायक आहे. असं वाटतं त्याला जित्ता जमिनीत गाडून टाकावं. माफ कर, थेट बोलते मी. माफी कशासाठी मागताय? मी तर रोज त्या माणसाच्या मरणाची वाट बघते. लोकांनी वाटतं मोठं घर आहे, श्रीमंत आहे, मी लई सुखात असन. पण एक एक क्षण मी कसा काढते माझं मला माहिती आहे. तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करते मी त्या घरात. आणि त्या माणसाचं तर खायचं दात वेगळं आणि दाखवायचं वेगळं आहे, हे काय माहित नाही मला. तो तुझा नवरा आहे ना, आपल्या सूर्याचं वाटोळं करायला निघालाय. सूर्याला रस्त्यावर आणायला निघालाय तो. का त्या गरीब बिचाऱ्या पोराच्या मागं पडले ते? त्या पोरानं काय बिघडवलं यांचं? नाही, पण मी असं होऊ देणार नाही. आपण असं होऊ द्यायचं नाही. मी माझ्या सूर्याच्या पाठीशी आईसारखी उभी राहील. आई जशी तिच्या लेकरावर होणारी वार झेलती ना, तशी मी माझ्या सूर्यावर होणारी सगळे वार झेलील. विश्वास ठेव माझ्यावर. मी असं काय करीन ना की आपल्या घराचं पान फिटते, आपल्या कुळाचा उद्धार होईल. वहिनी, या सगळ्या लढाईमध्ये माझी तुम्हाला साथ आहे. जी लागल ती मदत करीन मी. मी हाय तुमच्या संग. आता बघू ना कोण जिंकतय, तो राक्षस जालिंदर का आपण? पुढे काही म्हणा, दादाच्या काकाच्या मिशा ना एकदम रुबाबदार होत्या. आणि मी तर म्हणतोय मिशा सोड, माणूस पण एकदम रुबाबदार होता. हा वय, त्यांचा फोटो बघितला का मगाशी? कसला लुक आहे, एकदम डेंजर आहे का ना? मी तर म्हणतो आता या अख्ख्या घराव त्यांची कावळ्यासारखी नजर असणार आहे. हा, ही शिडी कशाला आणली? काकांसाठी. काय? काकांसाठी? अरे पण काका तर अगं धनू, म्हणजे काकांचा फोटो लावण्यासाठी. सूर्या, पण तू हे चांगलं केलंस बघ. आता माझ्या जिवंत नवरीच्या फोटोला हार घालतात काय? ठेवा शिडी बाजूला, फोटो लावायला स्टूल आहे की तिथं? काकी, फोटो कसा आहे काकांचा? चांगला आहे, पण ते जिवंत आहे. नाही म्हणजे फोटोत बघ ना कसं जिवंत असल्यागत दिसतात. मी काय म्हणते बा, त्यांचा फोटो लावायची काय गरज आहे तेव्हा? तर लावायलाच पाहिजे की ग फोटो. अगं पुष्पी, किमान माझ्या नजरेमोहर तरी राहील तो फोटोत. चित्यापणी नाही आला वाड्यात, किमान फोटोच्या रूपात तरी राहील इथं त्यो. काके, काकांच्या फोटोला हार घातलेला बघवत नाही, तुला माहिती आहे मला. पण त्यांच्या आत्म्याला शांती नको का मिळालं? या घरात आपला फोटो हे बघून तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल ना. काके, काके काकीला काकांची आठवण आली असणार. कसे लागेल ते भेटते ना, सगळी खातरदारी व्यवस्थित होती ना तुमची. नाही काय लागेल ते मागून घ्यायचं. नाही कसे काय बी झालं तरी तुम्ही आमचे बायकोचे भाऊ आहे. बायकोचा भाऊ उमराव मऊ. जालिंदर,
अरे कुठं फेडणार आहे बाप? का दुसऱ्याच्या संसारात विष कालवतोय? अरे जगू दे ना त्यांना सुख समाधानानं. अरे वरचा वरचा बघतोय सर्व. सगळ्यांची परतफेड करावी लागेल तुला. अरे नाही तू चुकीचा वागतोय. पुष्पाला का अरे का तिथं पाठवलंस? आता मोठ्या माशानं छोट्या माशाला खाल्लं नाही तर तो जगणार कसा? अरे त्या देवानेच या सृष्टीची अशी निर्मिती केलेली आहे बाबा. बळी तो कान पिळी. आता त्याच्याच मर्जीनं सगळं चाललंय म्हणल्यावर तो कशाला कोणाला शिक्षा कर नाही का? इथं तो शक्ती युक्तीचा वापर करतो ना तो जिंकतो. आणि आम्हाला काय हौस नाही आली. त्या तुळजाला त्या सूर्याबद्दल सगळं कळले. तिनं काय करण्या अगोदर आम्हाला आमची चाल चाललीच पाहिजे का नाही? अरे तुला काय करायचं असेल ती कर, पण तू माझ्या बायकोला का अडकवतोयस? अरे वाघाच्या गोळीत शिरायचं म्हणल्यावर त्या गोळीची माहिती असणारी वाघीनच पाहिजे ना. म्हणून पुष्पा आता ते आम्हाला लिंगोबा आणि दमिनीचं फरमान दोन्ही आणून देईल. मग तुझी सुटका. अरे तू किती नीच माणूस आहेस. हाय 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 हाय. तू तुझ्यावर दाजी असा वागणार तू माझ्याशी? अरे मी आहे तुझा दाजी. तुझी बहीण बायको माझी हो की कामाला राजी. डॅडी चांगली कविता करताय बर का? शिगरे कवी. शीघ्र कवी. अरे काय बी झालं तरी पुष्पा तुझं काम करणार नाही म्हणजे नाही. तू बी जगणार नाही म्हणजे नाही. छोटी कविता. मी मरणाला नाही घाबरत. अरे तू नाही घाबरत. पण कुक्कू पुसलं जाईल म्हणून तुझी बायको घाबरते ना. म्हणून तर घुसली ती सूर्याच्या घरात. ते आता आमचं सगळं काम करणार. अरे माग तिने केवढं मोठं काम केलं होतं आमचं विसरला का? आज आम्ही जे कोणी आहोत ते तिच्यामुळेच बाबा. अरे तूच फसवलंस तिला. ती काय बारकी पोरगी होती काय फसायला? जाऊ दे आमच्यावरचा राग जरा बाजूला ठेव. तुझ्यासाठी आज वाशाट पाठवतो काहीतरी. येऊन घे हा. आणि उद्या काय हवं ते बी सांग पाठवून देऊ. ठेवू का? डॅडी लय माझा आहे बर का त्याला. उतरल. त्याला किती वेळ लागतोय? भल्या भल्यांचा माझच नाही सगळंच उतरवलंय आम्ही. नाही पण त्याच्या बोलण्यावरनं मला त्याची जरा शंकाच येते बरं का. आणि पुष्पा सुद्धा आपलं काम करेल का नाही सांगता येत नाही. अहो, तुझं बीबी आहेत ना त्या घरात. पगार कसला घेतो मग? ही बंद छत्री ही तर तिथं फिरवायचा. लक्ष ठेव त्या पुष्पावर. काय बी झालं तरी तिनं आमचं काम केलं पाहिजे. नाही तर तुला बी पाठवीन त्या बाजी बरोबर. नाही नाही आत्ता कामाला लागतो की. अहो हे काय होऊन बसलो. जिथे जी तुमच्या फोटोला हार घातलेलं मला बघायला लागतंय. नवरा जिथं असून बी असं विधवाबाई सारखं मला राहायला लागतंय. नाही माझ्याच्याने नाही बघवत बघा हे सगळं. काय होऊन बसलं हे? का बरं तुम्ही मला असं खोटं बोलायला सांगितलं? मी तुम्हाला फोटोत नाही हो बघू शकत. नाही मला आज रात्रीपासूनच कामाला सुरुवात करायला लागणार आहे माझ्या. त्या जालंधरनं तुमच्या फोटोला हार लावायची वेळ आणली ना. पण आता त्याच्या फोटोवर हार कधी चढतोय याची वाट बघते मी. देवा पांडुरंगा माझी इच्छा पुरी कर र बाबा लवकर. सूर्या काय करतोय? प्रेम करतो. सूर्या सोड मला काम करू दे. जातो इथून. कोणीतरी बघे.
बघू दे, बघितलं तर. अरे जा तू इथून, चल काम करू देत मला. कर की का, मी कुठं नाही म्हणलं. तू आधी जा इथून, जा जा. का जाऊ मी? माझं कामात लक्ष लागत नाहीये. मग नको देऊ लक्ष. अरे तूच म्हणतीस ना नवरा रोमॅन्टिक होत नाही, मग आता होतोय तर मला हाकलतीस का? सूर्य, रोमॅन्स करायचंय आत्ता. ओ सूर्यकांतराव, हा रोमॅन्स ना बेडरूम मध्ये, इथे नाही चालणार. बघू दे, बघितलं तर मला आत्ताच करायचं. सूर्य, वहिनी. मच्छर मच्छर नाही ना चावला तुला इथं? मच्छर मच्छर होता. हा हा, मच्छरच असेल. बघ बघ, आहे का तिकडं? पळून गेला असेल ना आम्ही आले म्हणून. हा, मी जाते, तुम्ही शोधा दादा मच्छर. जाते मी. तुला सांगितलं होतं ना कोणीतरी बघेल. कुणी बघितलं नाही. परत कोणीतरी येईल. कोण आहे? अक्का ग, माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना की ग अक्का. मामा 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 काय आलं? मामा अहो काय होतंय तुम्हाला? पप्पा अटॅक आला का तुम्हाला? मामा आकडे आले वाटतं त्याला. ए राजू, पाण्यानं जा, पाणी. मामा काय होतंय तुम्हाला? अरे उठ की मामा, काय झालं? पप्पा असं नको करू. मामा काय झालं तुला? मामा उठ उठ उठ. मामा उठ, अरे उठ. मामा मामा असं काय करताय? मामा माझा मला तातडीने वाला बघून आणणार. धनु दीदी हाळू की लागल त्याला. मामा मामा पप्पाला जाग आली. पप्पाला जाग आली. पप्पे जाग नाही, शुद्ध आली मन. झोपलेला का तो? तेच ते. धने थँक्यू. तुझ्यामुळे पप्पा झोपले ते. इट्स ओके. अक्का अक्का ग, माझी माझा जिगरी दोस्त होता ग. लई वाट बघितली ग त्याची मी, लई वाट बघितली. त्याला असं फोटोच बघायची येळ येईल असं वाटलं, पण नाही की ग अक्का. मामा अरे नको रडूस ना. हे बघ, मला तुझं दुःख समजतंय, पण आपण काकीला पण समजून घेतलं पाहिजे. उठ, चल उठ, इथे बस, चल उठ. तू पप्पी ना? मला ओळखलं का? किती मोठी झाली माझी बाई. तुम्हाला सांगते, बारकी होती नाही तेव्हा नुसती भांडीकुंडी खेळत असायची आणि नवरा म्हणून सूर्याच पाहिजे असायचा तिला. काय आता झालं की सूर्याचे लगीन. पण काळजी करू नका, मी आले ना. तुझ्यासाठी मस्त पैकी चांगला राजबिंडा नवरा शोधू आपण. हा, पुष्पाक्का, मुलगी बघायच्या कार्यक्रमात आपण कांदे पोळी नाहीत करायचे, आपण पुरणपोळी करायची. पुरणपोळी? मामा पुरणपोळी का? त्याची गंमत आहे. एकदा काय झालं माहिती आहे का? सूर्या, तुझी आई, पुष्पाक्का दोघीच्यात लागली पैस. पुरणपोळ्यात चांगलं कोण बनवते म्हणून. मग काय दोघी पण पुरणपोळ्या बनवायला लागल्या. माग कोणच हटना. मी, शंकरदाजी आणि बाजी, आम्ही तिघांनी का नाही गरम पोळ्या खाऊन खाऊन असं बेजार झालो का नाही, काय सांगू तुम्हाला. मामा पण मग जिंकलं कोण? अगं जिंकतंय कोण? दोघी पण पुरणपोळ्या बनवण्यात का नाही एकदम वसतात. आम्ही तिघच का नाही गरम पोळ्या खाऊन खाऊन का नाही असं बेजार झालो होतो का नाही, कारता पाय घेतला ना आम्हीच पळून गेलो. आणि कशाला कोणी एकीचं नाव घेईल ग? आणि दुसरी कुठनं टाळक्यात लाटणं पडलं तर
गमतीचा भाग सोडला ना तर तुमची आई ना जेवण बनवण्यात एक नंबर होती बघा. फक्त जेवण बनवण्यातच नाही तर सगळ्या कामात तिचा कोणच हात धरू शकत नव्हतं. तिचं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित असायचं. एवढीशी सुद्धा जागा तिने कुठंच बोलायला ठेवली नव्हती. मग त्या अशा का वागल्या? नाही म्हणजे त्या घर का सोडून गेल्या? हे बघ बाळा, आता जुनी मडीव करण्यात काय अर्थ नाही. सूर्या बर मी आता निघतो बर का. अक्का सकाळी घरला चहा प्यायला ये. हा हा येऊ का? पुरी नाही येतो ग. सावकाश. बघितलंस का आज घरातलं वातावरण कसं आहे? माहेरच्या माणसांनी घर कसं गजबजून गेलंय. घरात वडीलधारी माणूस असलं ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. अगं आई ती असती जी घरातल्या रूढी, परंपरा, सण, उत्सव कसं साजरं करायची हे ठरवत असते. ती सुनेला घर कसं सांभाळायचं, पै पाहुण्यांना कसं सांभाळायचं हे शिकवते. पण मला, माझ्या बहिणींना, माझ्या बायकोला याच्यातलं काहीच मिळालं नाही ग. फक्त तुझ्यामुळे या सगळ्या सुखाला मुकलो आम्ही. तुझ्या आठवणी पण अशा आहेत ना, ते इसरायचं म्हणलं तरी इसरताच येत नाहीत. कारण काय ना, माणूस मेला की सगळं संपत तरी, पण तू जिततेस ना त्यामुळे तुला आम्हाला इसरताच येत नाही. तुझं काय ग, तू सुखात असशील कुठेतरी, आयुष्यारामात सुखात आयुष्य जगत असशील. जग बाई जग, मजा कर. आमच्या वाट्याला दुःखाचा डोंगर ठेवून गेलीस. तू तरी सुखाच्या राशीत लोळ. आशाताई, अहो ताट तसंच पडले. जेवला नाही तुम्ही? भूक नाही. तुम्ही जेवणार नसेल तर तुमच्यातली चपाती अर्धी घेऊ का हो? लय भूक लागली आहे बघा. आणि आज जेलने बी लय राबवले अहो. तुम्ही लय चांगलं आहे बघा ताई. देव तुमचं भलं करू द्या. अहो अख्ख्या तुरुंगात तुमच्यासारखं चांगलं कोणीच नाही. देव तुम्हाला लवकर तुमच्या माणसापर्यंत नेईल आणि तुमच्या लोकात जायला बघा. अहो तुम्हाला लय लोकांचा आशीर्वाद आहे ते. सूर्या, गो बाई, हा सूर्या असा एकटाच काय बरळतोय? याला काय कसली बाधा बिधा झाली का काय? तुळजा इकडे. काय झालं काकी? हा सूर्या असा एकटा का बडबड करतोय? काकी, सूर्य दुःखी झाला ना की तो त्या झाडापाशी जातो आणि त्या झाडाशी बोलतो. तो त्या झाडाला आई समजतो. त्या झाडाशी त्याच्या आईच्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या, म्हणून ती जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. अगं पण असं झाडाशी माणसासारखं बोलणं म्हणजे जरा. काकी, सूर्य लहान होता तेव्हा खूप एकटा पडला असणार आणि म्हणून त्याने हा मार्ग निवडला असणार. पण एका अर्थी बरंच आहे ना काकी, की सूर्य आपल्या मनात काही साठवून ठेवत नाही. कमीत कमी तो त्या झाडापाशी जाऊन त्या झाडाशी तरी बोलतो, आपलं मन मोकळं करतो. आणि तसंही काकी, झाडं पण जिवंतच असतात ना. त्यांच्यावर पडलेला प्रत्येक घाव ते निमूटपणे सहन करत असतात. काकी, मला एक सांगा ना, सूर्याची आई पण झाडासारखीच होती का हो?